कुठल्याही प्रकारच्या वस्तूंचं रूपांतर उत्पादन केलं जात नसलं तरी देखील सर्व डिपार्टमेंट्स हे काय करतात, गरजेप्रमाणे वस्तूंची निर्मिती सुद्धा करतात. हे बघा, ही गोष्ट लक्षात घेणं अपेक्षित आहे. याचा अर्थ काय, सर्व डिपार्टमेंट्स हे मेजरली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, पण गरजेप्रसंगी आवश्यकता भासल्यास काही वस्तूंची निर्मिती देखील करतात. आणि म्हणून सर्व डिपार्टमेंट्स प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा सहभाग घेतात. आणि म्हणून त्या प्रोडक्शन किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट्सला पार्टली सर्व्हिस डिपार्टमेंट्स किंवा पार्टली प्रोड्युसिंग डिपार्टमेंट्स असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला काल आठवण करून दिली होती कोणती, की फिक्स्ड ओव्हरहेड्स आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स हे बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन मध्ये दोन ओव्हरहेड्सचे प्रकार पाहिले. आणि तिसरा एक प्रकार पाहिला सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स, काही प्रमाणात बदलणारे ओव्हरहेड्स. सेमी म्हणजे फुल नाही, कंप्लीट नाही, सेमी व्हेरिएबल. आता सेमी व्हेरिएबल आहेत ओव्हरहेड्स, याचा अर्थ उर्वरित ओव्हरहेड्स हे सेमी फिक्स्ड आहेत. म्हणजे ओव्हरहेड्स मधला काही पार्ट हा फिक्स नेचरचा होता आणि काही पार्ट हा व्हेरिएबल नेचरचा होता, म्हणून आपण त्याला सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स म्हटलं. किंवा त्याला मी म्हटलं, तुम्ही दुसऱ्या शब्दात म्हणू शकता सेमी फिक्स्ड ओव्हरहेड्स, इजंट इट. अगदी त्याप्रमाणे पार्टली प्रोड्युसिंग डिपार्टमेंट्स म्हणजे अशी डिपार्टमेंट्स की जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात, ती प्रोडक्शन डिपार्टमेंट नसतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि म्हणून या सर्व्हिस डिपार्टमेंट मार्फत गरजेप्रमाणे काही वस्तूंची निर्मितीची प्रक्रिया सुद्धा हाती घेतली जाते. म्हणून त्यांना पार्टली सर्व्हिस डिपार्टमेंट आणि पार्टली प्रोड्युसिंग डिपार्टमेंट असं त्या ठिकाणी म्हटलंय. मी तुम्हाला काल जाता म्हटलं होतं कार्पेंटरी शॉप म्हणजे तिथे फर्निचरची निर्मिती सुद्धा केली जाते आणि फर्निचर नंतर निर्मिती झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये रिपेअर्स अँड मेंटेनन्स ही सर्व्हिस आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स मध्ये कुठली वस्तू तयार केली जात नाही, जी तयार वस्तू आहे त्या वस्तूचं रिपेअरिंग आणि मेंटेनन्स पाहिलं जातं. म्हणजे जे फर्निचरचं रिपेअर्स आहे किंवा मेंटेनन्स आहे ते त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे कार्पेंटरी शॉप मध्ये वस्तूंची निर्मिती केली जाते म्हणून त्याला प्रोड्युसिंग डिपार्टमेंट जरी म्हटलं तरी देखील सर्व्हिस देखील प्रोव्हाइड केली जाते रिपेअर्सची किंवा मेंटेनन्सची, म्हणून पार्टली सर्व्हिस डिपार्टमेंट असं म्हटलं जातं. नंतर टूल रूम. टूल रूम म्हणजे काय, जे टूल्स लागतात संघटनेमध्ये उत्पादन कार्यासाठी, तर त्यासाठी एक स्वतंत्र टूल रूम असते. म्हणजे जी साहित्य साधन सामग्री कॉमन अशी साधन सामग्री लागते, हॅमर असेल, स्क्रू ड्रायव्हर असेल, अशा प्रकारची साधनं म्हणूया. कोणत्याही प्रकारचं साधन असेल तर अशी साधनं निर्माण करत असताना या साधनांसाठी टूल रूम जे डिपार्टमेंट स्वतंत्र तयार केलं असतं, हे डिपार्टमेंट किंवा हे टूल रूम स्वतंत्रपणे वस्तू प्रोव्हाइड करण्याचं काम करते. परंतु कधी कधी गरजेप्रमाणे हे सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे टूल रूम ते एखाद्या टूलची निर्मिती सुद्धा करतं. याचा अर्थ काय की निश्चितपणे टूल रूम मधून जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते टूल्सची, एखादं टूल उपलब्ध नसेल तर ते निर्माण करण्याचं काम सुद्धा हाती घेतलं जातं. आणि म्हणून सर्व्हिस आणि प्रोडक्शन या दोन्ही गोष्टींचा समन्वय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून अशा डिपार्टमेंट्सला पार्टली प्रोड्युसिंग डिपार्टमेंट्स किंवा पार्टली सर्व्हिस डिपार्टमेंट्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, आज आपण एक नवीन टायटल अभ्यासाला घेतलेला आहे. त्यामध्ये आपण असं म्हटलंय कॉमन बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. आता ॲलोकेशन करत असताना संपूर्ण कॉस्ट एकाच डिपार्टमेंटला वाटून दिली जाते, त्यामुळे तिथे कॉमन बेसिस घेण्याची अपेक्षा नाहीये किंवा आवश्यकता नाहीये. अपॉर्शनमेंट मध्ये मात्र एक ओव्हरहेड कॉस्ट तो होल म्हणजे प्रोपोर्शन्स ऑफ कॉस्ट ऑफ आयटम ऑफ कॉस्ट कुठे डिस्ट्रीब्यूट केला जातो, अमंग ऑल सर्व्हिस अँड प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे एक कॉमन कॉस्ट असते ओव्हरहेड कॉस्ट, तिचं सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. आणि मग हे डिस्ट्रीब्युशन करत असताना मी तुम्हाला काय म्हटले काल की इक्विटेबल बेसिसचा आधार घ्यावा लागतो, सुटेबल बेसिसचा आधार घ्यावा लागतो, आर्बिट्ररी बेसिसचा आधार घ्यावा लागतो. आणि मग हा आधार घेत असताना कॉमन बेसिस जे आहे कोणत्या कॉस्ट आयटम साठी कोणते कॉमन बेसिस वापरले जाऊ शकतात त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. हे काय शिकायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण प्रॉब्लेम्स मध्ये कॉस्ट आयटम्स नुसार आपल्याला अपॉर्शनमेंट करायची असते तेव्हा त्यासाठी कोणतं बेसिस निवडावं याचं मार्गदर्शन आपल्याला या चार्ट मध्ये केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवत असताना ही माहिती तुम्हाला मदत करणारी आहे. मग त्यावेळेला आपण आता शिकल्याप्रमाणे तिथे अगदी बिनचूक असा बेस किंवा बेसिस म्हणतो आपण, बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट निवडू शकतो. तर त्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला कॉमन आयटम्स ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या फॅक्टरीमध्ये काही कॉस्ट आयटम्स असतात.
जसं आपण म्हटलं फॅक्टरी रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग्स किंवा एअर कंडिशनिंग, इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग, डिप्रिशिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग्स, हे कॉमन कॉस्ट आयटम्स आहेत. याच्यापेक्षा आणखी काही कॉस्ट आयटम्स आहेत, आपण ते वन बाय वन बघूयात. आता इथे काय म्हटले, फर्स्ट पहिल्या कॉलम मध्ये कॉमन आयटम्स ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स, म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट जे आहेत ना, जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती कोणती असते फॅक्टरीमध्ये. आणि मग दुसऱ्या बाजूला बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट किंवा त्याला बेसिस, BASES असं पण म्हटलं जातं. एका वेळेला जास्त बेसिस असतील तर BASES एकापेक्षा जास्त, आणि एका वेळेला एक असेल तर बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट. बरोबर, बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट, एका बाजूला ओव्हरहेड कॉस्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट काय आहे, म्हणजे कोणत्या प्रमाणात ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून द्यायची आहे त्याविषयी मार्गदर्शन आपल्याला इथे केलेलं आहे. तर एक फॅक्टरी रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रकारच्या फॅक्टरीमध्ये किंवा प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जी बिल्डिंग असेल किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा जागा भाडोत्री तत्त्वावर घेतलेली असते, तर त्या जागेसाठी रेंट द्यावं लागतं. काही रेट्स असतात गव्हर्निंग साठीचे ठरलेले असतात, सरकारी दर किंवा टॅक्स पण भरावा लागतो संपूर्ण. उदाहरणार्थ एक साधारणपणे 5 गुंठे 10 गुंठे इतक्या आकाराची जागा असेल तर त्याचं सरकारी कर ठरलेला आहे. त्यानंतर फॅक्टरी रेंट, इमारत बांधलेली आहे ती भाडोत्री तत्त्वावर घेतलेली आहे तर त्याचं रेंट देणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने फॅक्टरी रेंट, रेट्स अँड टॅक्सेस हा जो कॉस्ट आयटम आहे. आता याला का कॉस्ट आयटम म्हटलंय किंवा ओव्हरहेड कॉस्ट काय म्हटलंय? फॅक्टरी रेंट, रेट्स आणि टॅक्सेस हे प्रत्यक्ष रूपात उत्पादन कार्यात भाग घेत नाहीत. म्हणजे उत्पादन करत असताना तुमचं डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट वेजेस आहेत किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामध्ये हे फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस समाविष्ट होत असताना दिसत नाही. त्याची कल्पना सुद्धा येत नाही, ते इग्नोर असतात त्या ठिकाणी, अदृश्य असतात, इंटँजिबल असतात, पण ते खर्च मात्र चुकत नाही, ते खर्च करावेच लागतात. फॅक्टरी रेंट, रेट्स अँड टॅक्सेस म्हणजे याचा अर्थ काय, ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ही डिरेक्ट नेचर मध्ये जरी प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये खर्च होत नसली तरी देखील इनडायरेक्ट नेचर मध्ये मात्र ती खर्च होत असते. फॅक्टरी रेंट आणि रेट्स, म्हणून याला ओव्हरहेड कॉस्ट असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याचं बेसिस काय निवडावं अपॉर्च्युनिमेंट साठी? फ्लोअर एरिया ऑक्युपाइड. मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये सुद्धा बेसिस निवडत असताना तुम्ही कोणतं बेसिस निवडावं, तर रेंटच्या संदर्भात फ्लोअर एरिया ऑक्युपाइड म्हणजे जेवढा भूभाग त्या फॅक्टरीने व्यापलेला आहे, म्हणजे फॅक्टरीचं रेंट देत असताना मोजमाप केलं जातं बिल्डिंगचं, आणि मग म्हणजे जसं तुम्ही कर भरता घराचा प्रत्येक वर्षी आणि तो ठरलेला असतो, तो कर ती इमारत किंवा ते घर किती जागेत बांधलेलं आहे, एरिया किती ऑक्युपाय केलेला आहे, जेवढा एरिया ऑक्युपाय केला असेल त्यानुसार ते रेंट ठरवलेलं असतं. बरोबर, किंवा साईज म्हणूयात फॅक्टरीची, त्यानुसार रेंट ठरलेलं असतं. तर हे रेंट कशाच्या आधारावर दिलं जातं? फ्लोअर एरिया ऑक्युपाइड, म्हणजे 1 BHK 2 BHK रेंटल तुम्ही जर घर घेत असाल तर यानुसार त्या घराचा जो रेंट आहे ते ठरवलं जातं. म्हणजे 1 BHK एरिया कमी आहे, 2 BHK एरिया जास्त आहे, 3 BHK त्याही पेक्षा जास्त एरिया आहे, मी उदाहरणासाठी सांगितलंय. तसं फॅक्टरी बिल्डिंग मध्ये किती कंपार्टमेंट्स आहेत, किती डिपार्टमेंट्स आहेत, किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे, किती स्पेस लागलेला आहे फॅक्टरीची बिल्डिंग उभी करण्यासाठी, आणि मग तो जो सगळा स्पेस असेल त्या स्पेस ऑक्युपाय केलाय त्यानुसार फॅक्टरी रेंट जे आहे ते वाटून दिलं जातं. याचा अर्थ फॅक्टरी रेंट आणि रेट्स किंवा टॅक्सेस कसे भरले जातात, तर जेवढा एरिया ऑक्युपाय केलाय फॅक्टरीने त्याच्या स्वरूपात किंवा त्याच्या प्रमाणात. बरोबर, त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग किंवा एअर कंडिशनिंग म्हटलं. रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. आता फॅक्टरी बिल्डिंग जेवढ्या मोठ्या आकाराची आहे, मग असं आहे का फॅक्टरी बिल्डिंगचा एकच भाग रिपेअर्स अँड मेंटेनन्स मध्ये येणार आहे, पूर्वेचा भाग रिपेअर्स अँड मेंटेनन्स मध्ये येणार आहे, पश्चिमेचा येणार नाही किंवा दक्षिणेचा येणार नाही? नाही, तर संपूर्ण बिल्डिंग आणि तिचं रिपेअर्स अँड मेंटेनन्स, त्यासाठी ही बिल्डिंग किती एरियामध्ये बांधलेली आहे, म्हणून त्याचं बेसिस काय निवडलं जातं? बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट, फ्लोअर एरिया ऑक्युपाइड. फॅक्टरी रेंट साठी, फॅक्टरी रिपेअर्स अँड मेंटेनन्स साठी फ्लोअर एरिया ऑक्युपाइड. तुम्ही पहा पहिल्या कॉस्ट आयटम साठी सुद्धा फ्लोअर एरिया ऑक्युपाइड आहे, म्हणजे समान नेचरचे
जे कॉस्ट आयटम्स आहेत ते कॅटेगराईज केले आहेत ठिकाणी नंबर फर्स्ट मध्ये, लक्षात घ्या. त्या सगळ्यांसाठी फ्लोर एरिया ऑक्युपाइड हा बेस त्या ठिकाणी घेतला जातो, बरोबर. त्यानंतर इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. इन्शुरन्स सुद्धा त्या फॅक्टरीने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्यानुसारच ठरवला जातो. म्हणजे बघा, एरियाला किती महत्व आहे, तर त्या एरियानुसार सगळ्या डिपार्टमेंट्सवर तो जो इन्शुरन्स आहे तो डिस्ट्रीब्यूट करणं शक्य होतं. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग, आणि पुढे म्हटलं इफ ओन, जर स्वतःची इमारत असेल फॅक्टरीची तर डिप्रिशिएशन, पण जर स्वतःची फॅक्टरी बिल्डिंग नसेल तर काय करावं लागतं, रेंट अँड रेट्स, फॅक्टरी बिल्डिंगचे रेंट अँड रेट्स द्यावं लागतं. म्हणजे भाडोत्री तत्वावर हायर केला असेल एखादी बिल्डिंग फॅक्टरीसाठी तर त्या ठिकाणी रेंट द्यावा लागतो, बरोबर. पण इथे डिप्रिशिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग म्हटलंय इफ ओन, जर स्वतःची फॅक्टरी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगचं जे डिप्रिशिएशन आहे ते त्यातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग हे डिप्रिशिएशन कसं, त्यासाठी कोणता बेस निवडला जातो, तर फ्लोर एरिया ऑक्युपाइड. जेवढ्या प्रमाणात, जेवढ्या आकाराची किंवा जेवढ्या एरियामध्ये ती फॅक्टरी बिल्डिंग निर्माण झालेली आहे त्यानुसार फॅक्टरी बिल्डिंगचं डिप्रिशिएशन जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि सगळ्या फ्लोर एरियावर डिप्रिशिएशन चार्जेस आहेत ना ते वाटून दिले जातात. म्हणजे कुठल्याच एका डिपार्टमेंटवर किंवा एका कोपऱ्या इमारतीचा जो एखादा कोपरा असेल तिथे खूप महत्वाचं डिपार्टमेंट आहे आणि म्हणूनच तिथेच फक्त जे डिप्रिशिएशन आहे ते डिस्ट्रीब्यूट केलंय असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. जेवढा काही एरिया असेल त्या सगळ्या एरियावर फॅक्टरीचं डिप्रिशिएशन आहे बिल्डिंगचं ते अपोर्शन केलं जातं किंवा डिस्ट्रीब्यूट केलं जातं. येते लक्षात. म्हणजे डिप्रिशिएशनचं कॅल्क्युलेशन करत असताना किंवा डिप्रिशिएशनचा इफेक्ट देत असताना, इन्शुरन्सचा इफेक्ट देत असताना, रिपेअर्स अँड मेंटेनन्स फॅक्टरी बिल्डिंगचं किंवा फॅक्टरी बिल्डिंगचं रेंट आणि रेट्स किंवा टॅक्सेस असतील तर त्यासाठी फ्लोर एरिया ऑक्युपाइड, त्या बिल्डिंगने किती एरिया ऑक्युपाय केला आहे, ग्रहण केलाय, ऑक्युपाय म्हणजे ग्रहण केलेलं आहे, धारण केलेलं आहे, त्यानुसार ती ओव्हरहेड कॉस्ट त्या सगळ्या एरियावर वाटून दिली जाते. नेक्स्ट वन, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. आता आपण फर्स्ट नंबर जो होता तो फॅक्टरी बिल्डिंगशी रिलेटेड पाहिला, मग त्याचे रेंट रेट टॅक्सेस असतील, इन्शुरन्स असेल, डिप्रिशिएशन असेल, या सगळ्या गोष्टी आपण बिल्डिंगशी रिलेटेड पाहिल्या. आता रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, मशिनरीच्या बाबतीत. तर काय रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. आता एखादी त्या फॅक्टरी मधली एखादी मशिनरी असेल तर ती जी ओव्हरहेड कॉस्ट आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्सची ती कशावर डिस्ट्रीब्यूट केली जाते, कॅपिटल कॉस्ट ऑफ प्लांट अँड मशिनरी. त्या मशिनरीची किंमत किती आहे हे लक्षात घेतलं जातं आणि मग ही जी कॉस्ट आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्सची ओव्हरहेड कॉस्ट त्या प्रमाणात म्हणजे कॅपिटल कॉस्ट म्हणजे प्लांट अँड मशिनरीच्या किमतीवर आधारित त्याचं डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी त्या मशिनरीजला केलं जातं. एक मशीन कमी किमतीची असेल, दुसरी मशीन जास्त किमतीची असेल, मग कमी किमतीच्या मशीनला कमी अलॉटमेंट होईल ओव्हरहेड कॉस्टचं, जास्त किमतीच्या मशीनला जास्त प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट अलॉटमेंट होईल. म्हणजे जशी किंमत असेल त्या मशिनरीची किंवा प्लांट अँड मशिनरीची तसं ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, मोठ्या मशिनरीचे रिपेअर्स अँड मेंटेनन्स असेल त्यालाही तेवढे चार्जेस, आणि छोटी मशिनरी आहे त्याचे रिपेअर्स मेंटेनन्स असेल तेवढे चार्जेस देऊन चालणार आहे का, नाही. तर मग बदल करावा लागणार. तो बदल कसा करता येतो, ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन करताना छोट्या मशिनरीसाठी तेवढीच ओव्हरहेड कॉस्ट आणि मोठ्या मशिनरीसाठी सुद्धा रिपेअर मेंटेनन्सची कॉस्ट तेवढीच देऊन चालणार नाही. तर त्यासाठी फक्त आणि फक्त कॅपिटल कॉस्ट ऑफ प्लांट अँड मशिनरी, कमी साईजची कमी प्रमाणात रिपेअर्स अँड मेंटेनन्स असेल पण त्या मशिनरीची किंमत कमी असेल तर कमी डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे किमतीच्या आधारे कॅपिटल कॉस्ट ऑफ प्लांट अँड मशिनरी याचं डिस्ट्रीब्युशन या प्रमाणात रिपेअर्स अँड मेंटेनन्स डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी केलं जातं. और मशीन आवर्स, ती मशिनरी किती तास काम करते यानुसार सुद्धा रिपेअर्स अँड मेंटेनन्स डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर इन्शुरन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, जसं रिपेअर्स अँड मेंटेनन्स होतं तसं आपण इन्शुरन्सच्या बाबतीत पाहू. बिल्डिंगच्या इन्शुरन्सच्या बाबतीत म्हटलं तर इन्शुरन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, तर त्यासाठी काय बेस पकडला जातो, कॅपिटल कॉस्ट ऑफ प्लांट अँड मशिनरी. आता ज्या मशिनरीचा इन्शुरन्स आहे, आता एकाच मशिनरीचा इन्शुरन्स असतो का,
फॅक्टरीमध्ये असलेल्या प्रत्येक मशीनचा इन्शुरन्स असतो आणि प्रत्येक मशीनला मग इन्शुरन्स जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती किती वाटून द्यायची आहे, तर त्या मशिनरीच्या कॉस्टच्या प्रमाणात. कमी किमतीची मशिनरी असेल तर कमी प्रमाणात ओव्हरहेड वाटले जाते, जास्त प्रमाणात किमतीची मशीन असेल तर जास्त ओव्हरहेड त्या मशिनरीजला वाटले जातील. म्हणजे कॅपिटल कॉस्ट जी आहे त्या मशिनरीची त्यानुसारच ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. म्हणजे इन्शुरन्स जो आहे तो मशिनरीच्या किमतीवर त्या मशीनला वाटून दिला जातो आणि तो एकाच मशीनला वाटून दिला जातो का इन्शुरन्सची कॉस्ट ओव्हरहेड कॉस्ट नाही, प्रत्येक मशीनसाठी, कारण प्रत्येक मशीनचा इन्शुरन्स त्या ठिकाणी असतो आणि म्हणून त्या मशिनरीची किंमत किती आहे, कॅपिटल कॉस्ट किती आहे त्यानुसार ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन केलं जातं, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स केलं जातं. नंतर डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, पुन्हा एकदा कॉमन कॉस्ट होते प्लांट अँड मशिनरीचं डिप्रिशिएशन, कॅपिटल कॉस्ट ऑफ प्लांट अँड मशिनरी, म्हणजे प्रत्येक मशिनरीचं डिप्रिशिएशन किती झालेलं आहे. आता बघा इथे इथे काय म्हटलेलं नाही इफ ओन, कारण जरी एखादी बिल्डिंग कंपनीसाठी भाड्याने घेतली, भाडोत्री तत्वावर घेतली, तर उद्योजक काय करतो, स्वतःची यंत्रसामग्री मनुष्यबळ खरेदी करून आपला व्यवसाय सुरू करतो. जरी समजा ती बिल्डिंग भाडोत्री होती तरी देखील मशिनरीज मात्र मॅन्युफॅक्चरर जे आहे त्यांच्या मालकीचे असतात. म्हणून इथे इफ ओन्ड असं म्हटलेलं नाही, त्या ओन्ड असतात, खरेदी केलेल्याच असतात. काही मशिनरीज भाडोत्री तत्वावर घ्याव्याही लागतात फॉर द टाइम बिंग, पण मेजॉरिटी ऑफ मशीन्स, जास्तीत जास्त मशीन्स किंवा मशिनरीज या उत्पादकांनी खरेदी केलेल्या असतात. म्हणून त्या मशिनरीजवरचं डिप्रिशिएशन सुद्धा, डिप्रिशिएशन ही ओव्हरहेड कॉस्ट आहे, इनडायरेक्ट कॉस्ट आहे, कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि हे करत असताना मशिनरीच्या ज्या किमती बदललेल्या असतात, किमतीनुसार प्रत्येक मशिनरीवर डिप्रिशिएशन जे आहे ते अलॉट केलं जातं किंवा अपॉर्शन केलं जातं. नंतर इन्शुरन्स ऑफ स्टॉक, जसं आपण बिल्डिंगचा इन्शुरन्स पाहिला, आता मशिनरीचा इन्शुरन्स पाहिला, आता स्टॉकचा इन्शुरन्स. स्टॉक मीन्स उत्पादित वस्तू साठवून ठेवणे, बरोबर ना. हा स्टॉक असतो आणि त्याचा सुद्धा विमा उतरवणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूंचं पक्क्या मालात रूपांतर केलं आणि या वस्तू साठवून ठेवल्यात आणि दुर्दैवाने त्या नाश पावल्या, तर ज्या उद्देशाने वस्तूंची निर्मिती केली होती नफा प्राप्तीसाठी, तो होणार आहे का, नाही. आणि म्हणून जो स्टॉक मेंटेन केलेला आहे त्या स्टॉकची निगा राखणं यासाठी इन्शुरन्स त्या स्टॉकचा काढला जातो, त्याला इन्शुरन्स ऑफ स्टॉक म्हटला जातो. म्हणजे गोदामांमध्ये ज्या वस्तू साठवून ठेवलेल्या असतात त्यांचा इन्शुरन्स. आता इन्शुरन्स कॉस्ट ही सुद्धा इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट आहे, बरोबर. बघा ना, उत्पादनामध्ये इन्शुरन्स तसा पाहिलं तर कुठेही प्रत्यक्ष रूपामध्ये तुम्हाला समावेश आढळून येत नाही. म्हणजे मटेरियलचा वापर केला तो उत्पादन करण्यासाठी, डायरेक्ट वेजेस वापरले जातात, डायरेक्ट एक्सपेन्सेस वापरले जातात. पण इन्शुरन्स मात्र ही इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट आहे, उत्पादनाशी रिलेटेडच आहे, तर ती कुठेही दिसत नाही, म्हणून त्याला इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणून त्याला ओव्हरहेड कॉस्ट म्हटलंय. इन्शुरन्स इज अ ओव्हरहेड कॉस्ट, इन्शुरन्स ऑफ स्टॉक. तर तो कशावर गृहीत धरला जातो किंवा त्याचा बेस काय निवडला तो, इन्शुअर्ड व्हॅल्यू ऑफ स्टॉक, म्हणजे स्टॉकची जी व्हॅल्यू आहे, कॅपिटल कॉस्ट म्हणून आपण पाहतो, तर ही कॉस्ट किती आहे यानुसार इन्शुरन्सची जी कॉस्ट आहे ओव्हरहेड कॉस्ट ती निर्धारित केली जाते. आणि एका वेळेला अनेक प्रकारच्या वस्तू त्या स्टॉक मध्ये मेंटेन केल्या असतील, ठेवलेल्या असतील, रिटेन केलेल्या असतील, तर त्या स्टॉकची व्हॅल्यू काय आहे, किंमत काय आहे प्रत्येक वस्तूची, ही गृहीत धरली जाते. आणि मग त्या प्रत्येक प्रकारच्या वस्तूंवर जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर सुपरविजन, तर सुपरविजन हे कार्य फॅक्टरीमध्ये चालतं, बरोबर. जरी सुद्धा ते फॅक्टरीमध्ये चालतं पण सुपरवायझर्स हे उत्पादन कार्यात सहभाग घेत नाहीयेत. कच्च्या मालावर प्रक्रिया करत असताना त्यांचा डिरेक्ट अप्रोच नसतो, इनडिरेक्टली ते सुपरवाइज करतात, म्हणजे प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये इनडिरेक्टली ते आपलं सपोर्ट करतात. म्हणून त्याला ओव्हरहेड कॉस्ट असं म्हटलेलं आहे, सुपरविजन चार्जेसला ओव्हरहेड कॉस्ट म्हटलंय. आणि हे सुपरविजन चार्जेस कशा प्रमाणात किंवा कोणत्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केले जातात, तर नंबर ऑफ वर्कर्स, किती वर्कर्सचं सुपरविजन केलं जातं, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स जे आहेत ते असाइन केले जातात प्रत्येक सुपरवायझरकडे, यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठीची जबाबदारी सुपरवायझरची असते. आणि म्हणून सुपरवायझर त्या विशिष्ट किंवा लिमिटेड लोकांवर किंवा कर्मचाऱ्यांवर, एम्प्लॉईजवर सुपरविजन करण्याचं काम करतो. आणि म्हणून सुपरविजन चार्जेस जे आहेत ते नंबर ऑफ वर्कर्स किंवा एम्प्लॉईजवर डिस्ट्रीब्यूट केले जातात.
म्हणजे सुपरविजन चार्जेस आहेत, उदाहरणार्थ 1000 रुपीज जे चार्जेस आहेत पर मंथ, तर ते पर वर्कर किंवा पर एम्प्लॉई डिस्ट्रीब्यूट केले जातात. 10 नंबर्स असतील वर्कर्सचे तर 100 100 100 या पद्धतीने सुपरवायझर चार्जेस जे आहेत ते नंबर ऑफ वर्कर्स किंवा एम्प्लॉईज वर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केले जातात. नंतर डायरेक्ट लेबर चार्जेस किंवा डायरेक्ट लेबर आवर्स म्हणजे किती तास काम केले कर्मचाऱ्यांनी त्यानुसार सुपरविजन चार्जेस त्या तासांच्या प्रमाणावर डिस्ट्रीब्यूट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. देन बी पार्ट आहे. ए पार्ट समजा काय फॅक्टरीमध्ये रिपेअर्स अँड मेंटेनन्स बिल्डिंग असेल, तुमचं प्लांट अँड मशिनरी असेल, त्यानंतर स्टॉकचं इन्शुरन्स असेल किंवा सुपरविजन केले जात असेल तर त्या समजा. आता बी पार्ट आहे कॅन्टीन स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. बघा इनडिरेक्टली कॅन्टीन हा पार्ट सपोर्टिंगचा बघा कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता मील प्रोव्हाइड करण्यासाठी कॅन्टीनचा वापर केला जातो. गरजेप्रमाणे अन्न पुरवठा करणे कर्मचाऱ्यांना. तर कॅन्टीन काही तुमच्या उत्पादन कार्यात डिरेक्टली सहभाग घेत नाही, पण उत्पादन कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. आणि मग हे कॅन्टीन चार्जेस जे आहेत ओव्हरहेड्स कॉस्ट कशी डिस्ट्रीब्यूट केली जाते, नंबर ऑफ वर्कर्स किती लोकांनी त्या कॅन्टीनचा उपभोग घेतलेला आहे किंवा किती नंबर्स कप ऑफ टीज म्हणूया आपण पर पर्सन कप ऑफ टी म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स किती लोकांनी त्या कॅन्टीनचा उपभोग घेतलेला आहे किंवा त्या कॅन्टीन मधल्या खाद्यपदार्थांचा उपभोग घेतलेला आहे त्यानुसार कॅन्टीन एक्सपेन्सेस आहेत जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती नंबर ऑफ वर्कर्सच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केली जाते. त्यानंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस कर्मचारी कल्याण खर्च जो आहे कल्याण विषयक म्हणजे त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, प्रवासाच्या असतील किंवा ब्रेकफास्ट मील जे असेल म्हणून आपण कॅन्टीन स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस असं म्हटलेलं आहे. तर ही ओव्हरहेड कॉस्ट सुद्धा कशाच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करून दिल्या जाते, नंबर ऑफ वर्कर्स किंवा नंबर ऑफ एम्प्लॉईज किती प्रमाणात आहे, किती लोकांसाठी तो खर्च इन्कर्ड झालेला आहे त्या प्रमाणात कॅन्टीन किंवा स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अपोर्शन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर सी टाइम किपिंग अँड पर्सोनल ऑफिस एक्सपेन्सेस. टाइम किपिंग बघा फॅक्टरीच्या गेटवर कर्मचारी किती वाजता कामावर आले आणि किती वाजता कामावरून गेले याची नोंद ठेवलेली असते, बरोबर ना. इनकमिंग आणि आउटगोईंग कर्मचाऱ्यांची येण्याची वेळ आणि जाण्याची वेळ त्या ठिकाणी रेकॉर्ड केली जाते. बघा ती मॅन्युअली स्वरूपात कधी कधी रेकॉर्ड केली जाते. आता मॅन्युअलीला ऑप्शन जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा आहे. बायोमेट्रिक मशीन बघा थंब साठी जे मशीन असतं तर त्याचा वापर केला जातो. तर त्याच्यासाठी सुद्धा खर्च येतो. समजा रजिस्टर मेंटेन करायचं असेल, एखादा कर्मचारी त्या ठिकाणी डेप्यूट केलेला असेल किंवा जे इलेक्ट्रॉनिक यंत्रणा त्या ठिकाणी बायोमेट्रिक मशीन त्या ठिकाणी माउंट केलेला असेल तर त्याचा जो खर्च आहे तो खर्च कशावर डिवाइड केला, तो कोणासाठी ते मशीन बसवलेलं असतं तर नंबर ऑफ वर्कर्स साठी. आणि म्हणून टाइम किपिंग किंवा पर्सोनल ऑफिस एक्सपेन्सेस आहे. आता पर्सोनल ऑफिस म्हणजे मनुष्यबळ विभाग. मनुष्यबळ विभाग कशाचं काम करतो, प्रमुख काम तर पर्सोनेल म्हणजे मनुष्यबळ, पर्सनचं अनेक वचन पर्सोनेल, तुम्ही म्हणाल पर्सन्स, पर्सोनेल विभाग पर्सन्स पण असतं पण पर्सोनेल ही नवीन संकल्पना त्यासाठी वापरली जाते. तर पर्सोनेल ऑफिस जे आहे ते फक्त मनुष्यबळ किंवा कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेविषयी, त्यांच्या पगाराविषयी किंवा त्यांच्या समस्यांविषयी काम करतं. म्हणजे तिथे नंबर ऑफ एम्प्लॉईज किंवा नंबर ऑफ वर्कर्स ही बाब महत्वाची ठरते. आणि म्हणून पर्सोनल ऑफिस एक्सपेन्सेस असतील किंवा टाइम किपिंगच्या बाबतीतले एक्सपेन्सेस असतील त्यासाठी बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट काय वापरलं जातं, नंबर ऑफ वर्कर्स, किती प्रमाणातल्या नंबर ऑफ वर्कर्स साठी ते एक्सपेन्सेस इन्कर्ड झालेले आहेत त्यानुसार ते नंबर ऑफ वर्कर्स डिस्ट्रीब्यूट केले जातात. देन मेडिकल एक्सपेन्सेस, आरोग्यविषयक खर्च जे आहे बघा करावेच लागतं. कर्मचाऱ्यांना काम करत असताना समजा इजा झाली किंवा इजा होऊ नये, त्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं त्यासाठी मेडिकल एक्सपेन्सेस, मग मेडिकल टेस्ट असतील किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला इजा झाली असेल त्यासाठी मेडिकल एक्सपेन्सेस इन्कर्ड झालेले असतील तर ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते इन्कर्ड झालेले आहेत
त्यासाठी नंबर ऑफ वर्कर्स हे बेसिस त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर कॉम्पेन्सेशन टू वर्कर्स हे पार्ट आहे. कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? त्यांचा मोबदला कशाच्या स्वरूपात राहतो? म्हणजे त्यांचे वेजेस आहेत ते ठरलेले असतात. लेबर चार्जेस म्हणून आपण त्याला. तर लेबर चार्जेसच्या प्रमाणात जे कॉम्पेन्सेशन टू वर्कर्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन, कर्मचाऱ्यांचं राज्य विम्यामधलं, राज्य सरकारच्या विम्यामधलं कॉन्ट्रीब्युशन. बघा, विमा उतरवत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून त्याचा जो प्रीमियम आहे तो कट केला जातो. बघा, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बाबतीत आहे. कशातून कट केला तो? वेजेस म्हणून इन्शुरन्स एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन हे यासाठी कोणतं बेसिस वापरलं जातं? वेजेस. कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो पगार हा बेस त्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे स्टेट इन्शुरन्स हा जो आहे तो कर्मचाऱ्याच्या पगारावर ठरलेला असतो, म्हणून पगार हा बेस असणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. बघा, प्रत्येकाच्या पगारातला प्रॉव्हिडंट जो आहे, भविष्य निर्वाह निधी, तो सारखा नसतो, तो पगारावर डिपेंड करतो. म्हणून त्याचं बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट काय वापरलं जातं? वेजेस किंवा पेमेंट, किंवा त्याला आपण सॅलरी असं देखील म्हणू शकतो, लेबर चार्जेस असंही म्हणू शकतो. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे पगाराच्या प्रमाणावर डिपेंड करतं. जेवढा पगार आहे तेवढंच त्याच प्रमाणामध्ये प्रॉव्हिडंट फंडचं कॉन्ट्रीब्युशन असणं अपेक्षित असतं. कमी पगार असेल तर कमी पीएफ असतो, त्याचं कटिंग पगारातून केलं जातं. जास्त प्रमाणात पगार असेल तर जास्त प्रमाणात त्याचं कटिंग केलं जातं. तर अशा पद्धतीने त्याचे वेजेस जे आहेत किंवा सॅलरी आहे त्यानुसार त्याचं कॉन्ट्रीब्युशन किंवा डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी करणं अपेक्षित ठरतं. त्यानंतर 6 नंबर आहे स्टोअर्स ओव्हरहेड्स और स्टोअर कीपिंग ओव्हरहेड्स. स्टोअर साठी किंवा स्टोअर कीपिंग करण्यासाठी जो खर्च आलेला आहे, तर त्यासाठी काय बेस निवडला तो? व्हॅल्यू ऑफ इनडायरेक्ट मटेरियल्स. बघा, व्हॅल्यू ऑफ इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे ज्या रकमेच्या, जितक्या रकमेच्या वस्तू किंवा मटेरियल स्टोअर मध्ये साठवून ठेवलेला आहे त्या रकमेवर हे स्टोअर ओव्हरहेड जे आहेत ना ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर मटेरियल हँडलिंग चार्जेस. मटेरियल हँडल करावं लागतं, लिफ्टिंग, शिफ्टिंग अँड प्लेसिंग. बघा, तुम्हाला सेकंड इयर मध्ये कॉस्टिंग मध्ये लिफ्टिंग, शिफ्टिंग अँड प्लेसिंग ही संकल्पना माहिती आहे. म्हणजे काही प्रकारच्या वस्तू एका ठिकाणाहून उचलाव्या लागतात, त्या शिफ्ट कराव्या लागतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवाव्या लागतात आणि पोहोचल्यानंतर त्या कुठेतरी ठेवाव्या लागतात. लिफ्टिंग, शिफ्टिंग अँड प्लेसिंग हे करत असताना तर ते डिस्ट्रीब्युशन जे आहे ओव्हरहेड्स कशाच्या प्रोपोर्शनेट मध्ये केलं जातं? वेट ऑफ डायरेक्ट मटेरियल्स. किती वजनाच्या वस्तू लिफ्टिंग, शिफ्टिंग अँड प्लेसिंग केल्या आहेत हा बेस त्या ठिकाणी घेतला जातो किंवा गृहीत धरला जातो. त्यानंतर बघा तुमचं टपाल खातं जे आहे, तुमच्या टपालाचं मोजमाप केलं तर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचं असेल, साधारण पत्र असेल तर मिनिमम चार्जेस ठरलेले असतील, एक सिंगल लेटर तुमचं असेल. पण पेपरची संख्या जास्त असेल, वेट, तर तिथे वेट मेजर केला जातं. मी काउंट नाही म्हणतो, वेट मेजर केला जातं. त्यासाठी वेट मेजर करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध असते आणि मग त्यानुसार किती प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट येणार आहे मटेरियल हँडलिंग चार्जेसची ती फिक्स केली जाते. म्हणजे वजनावर डिपेंड करते मटेरियल हँडलिंगची चार्जेस किंवा कॉस्ट जी आहे ती त्या मटेरियलच्या वजनावर डिपेंड करते. म्हणून मटेरियल हँडलिंग चार्जेस जे आहेत त्या ओव्हरहेड कॉस्टचं डिस्ट्रीब्युशन करत असताना वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल गृहीत धरलं जातं. नंतर इथे बघा नंतरची ओव्हरहेड कॉस्ट आहे पॉवर और स्टीम कंझम्पशन. विजेचा वापर किंवा स्टीम म्हणजे काय? वाफेचा वापर. तर विजेचं कंझम्पशन केल्यानंतर ते कशावर डिस्ट्रीब्यूट केलं जातं ते आपण पाहतो. आपल्या घरगुती वापराची वीज असेल
व्यापाऱ्यांच्या वापराची वीज असेल तर त्यामध्ये बघा नंबर ऑफ लाईट पॉइंट्स, किती लाईट पॉइंट्स आहेत त्यानुसार सुद्धा त्याचं कन्झम्पशन किंवा डिस्ट्रीब्युशन अलॉट केलं. उदाहरणार्थ एका डिपार्टमेंटसाठी 1 पॉईंट आहे लाईटचं, दुसऱ्या डिपार्टमेंटसाठी 2 आहेत. मग दोन्ही डिपार्टमेंटला सारखेच ओव्हरहेड कॉस्ट देऊन चालणार आहे का पॉवरशी रिलेटेड? एका डिपार्टमेंटमध्ये 2 लाईट पॉईंट आहेत, 2 बल्ब त्या ठिकाणी वापरले जातात, 2 ठिकाणी विजेचा वापर केला जातो आणि एका डिपार्टमेंटमध्ये फक्त एकच पॉईंट आहे, एकाच बल्बचा वापर केला जातो. म्हणून पॉवर कन्झम्पशन जे आहे ते दोन्ही डिपार्टमेंटसाठी सारखं आहे का? नाही. तर ते कशावर डिपेंड केलं आता? नंबर ऑफ लाईट पॉइंट्स. एका डिपार्टमेंटमध्ये जास्त लाईट पॉइंट्स होते तर त्या नंबर्सनुसार, म्हणजे एका नंबरसाठी इतके तर 2 नंबरसाठी किती कॉस्ट येईल, 3 नंबरसाठी किती कॉस्ट येईल नंबर ऑफ लाईट पॉइंटसाठी, हे त्या ठिकाणी फिक्स केला जातं. आणि म्हणून तिथे जे जो बेस निवडला जातो तो नंबर ऑफ लाईट पॉइंट्स, त्याला ऑर दिले त्यांनी. ऑर फ्लोर एरिया ऑक्युपाइड, किती क्षेत्रफळासाठी, किती प्रदेशासाठी ती लाईट आहे, म्हणजे किती भाग कव्हर केली करते ती लाईट, त्यानुसार सुद्धा ते लाईट कन्झम्पशनचे जे इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. और किलोवॅट आवर्स, किती प्रमाणात विजेचा वापर केला जात आहे बघा, त्याची युनिट्स आपण म्हणतो किंवा किलोवॅट्स म्हणतो. तर त्या वापरानुसार ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. तुम्ही पाहता की प्रत्येकाच्या घरामध्ये वैयक्तिक मीटर्स आहेत बरोबर, ते कशासाठी तर किती प्रमाणात लाईटचं कन्झम्पशन केलेलं आहे, पॉवरचं कन्झम्पशन केलेलं आहे हे ठरवण्यासाठी किंवा हे पाहण्यासाठी. आणि मग ज्याने ज्या ज्या प्रमाणात लाईटचा वापर केलेला आहे, कन्झम्पशन केलेलं आहे, त्याच प्रमाणात त्याला बिल येतं. अगदी तसंच इथे नंबर ऑफ लाईट पॉइंट्स किती वापरले आहेत किंवा किती फ्लोर एरिया ऑक्युपाय केलाय किंवा किती प्रमाणात किती किलोवॅट आवर्स मध्ये लाईटचा वापर केलेला आहे, कन्झम्पशन केलं आहे, त्यानुसार ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे पॉवर किंवा स्टीमची संदर्भात. आता स्टीम म्हणाल तुम्ही, स्टीमचं फॅक्टरीमध्ये स्टीमची आवश्यकता असते, उत्पादन प्रक्रिया करत असताना स्टीम प्रोव्हाइड करावी लागते कधी कधी. तर तुम्ही म्हणाल सर ती कशासाठी? बघा कोणकोणत्या फॅक्टरीमध्ये स्टीम प्रोव्हाइड केली जाते, साखर कारखाना असेल किंवा प्रोडक्शन करत असताना, मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज पार पाडत असताना या ठिकाणी वाफेचा वापर केला जातो प्रामुख्याने. आणि मग ही वाफ कशी तयार केली जाते, मग ती इलेक्ट्रिकल गॅजेटच्या स्वरूपातून केली जाते किंवा कधी कधी वूडचा, लाकडाचा वापर त्या ठिकाणी केला जातो, म्हणजे ज्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी. तर त्यानंतर टेक्निकल एस्टिमेट्स, बघा अजून एक बेसिस जे आहे ना ते सांगायचं मी राहिलं. किलोवॅट आवर्स पाहिला आपण. हॉर्स पॉवर एचपी म्हणजे केडब्ल्यूएच किंवा एचपी पॉवरशी रिलेटेड. हॉर्स पॉवर ऑफ मशीन्स और मशीन आवर्स, त्या मशिनरीचा किती वेळ वापर केलेला आहे, किती तास वापर केलेला आहे आणि त्यानुसार पॉवरचं जे कन्झम्पशन आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नंतर टेक्निकल एस्टिमेट्स, तांत्रिक स्वरूपाचे जे अंदाजपत्रक तयार करावे लागतात त्यासाठी खर्च येतो. तर त्यासाठी फॉर अपोर्शनिंग द एक्सपेन्सेस फॉर विच इट इज नॉट पॉसिबल टू यूज एनी कन्व्हेन्शनल वेज, म्हणजे तांत्रिक सल्ला घेतलेला आहे तर तो किती प्रमाणात घेतलेला आहे त्यासाठी फारसं बेसिस त्या ठिकाणी निवडणं शक्य नसतं. उदाहरणार्थ तुमचं ऑडिटर्स असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, त्यांनी जी सेवा प्रोव्हाइड केलेली आहे, टेक्निकल सपोर्ट असेल तांत्रिक लोकांनी किंवा तांत्रिक प्रकारचं ज्ञान घेतलेल्या लोकांनी, त्यासाठी त्याची कॉस्ट किती ठरवावी त्याचं बेसिस फारसं ठरवता येत नाही. द अपॉर्शनमेंट इज मेड ऑन द बेसिस ऑफ असेसमेंट मेड बाय दी टेक्निकल एक्सपर्ट्स. मग त्यांनी कशा कशाचं असेसमेंट केलेलं आहे, किती प्रमाणात असेसमेंट केलेलं आहे, ऑडिटरने किती प्रमाणात हिशेब तपासणी केलेली आहे, कशा प्रकारचे हिशेब मेंटेन केले आहे, त्यानुसार त्याचा बेस त्या ठिकाणी ठरवला जातो. त्यानंतर नेक्स्ट वन फायर इन्शुरन्स. फायर इन्शुरन्सची आवश्यकता तुम्हाला माहिती आहे. आता 1 मिनिटपेक्षा सुद्धा कमी वेळ लागलाय तर त्यासाठीच बेस वापरला जातो व्हॅल्यू ऑफ असेट. असेटचं जी किंमत आहे ती वापरली जाते. मशीन शॉप एक्सपेन्सेस, मशीन आवर्स किंवा लेबर आवर्स, त्या मशीनवर किती तास काम केले लेबर्सनी किंवा ती मशीन किती तास काम करते हे बेसिस घेतला. तर जनरल एक्सपेन्सेस, डायरेक्ट वेजेस और डायरेक्ट लेबर आवर्स जनरल एक्सपेन्सेस साठी. त्यानंतर ऑडिट फीज, सेलिंग प्राइस किंवा टोटल कॉस्ट. ऑडिट फी ठरवण्यासाठी कशाचा प्रामुख्याने अवलंब केला जातो तर साधारणपणे सेलिंग प्राइस किती आहे किंवा किती प्रमाणात सेल्स झालेले आहेत आणि टोटल कॉस्ट किती आहे त्यानुसार तुमची ऑडिट फीस ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. तात्पर्य काय आहे की आज आपण काय पाहिलं, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स मध्ये
म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये